नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ए टू झेड चॅलेंज सिरीजमध्ये. आज आम्ही आलेलो द गेटवे फार्म हाऊस बदलापूरमध्ये आणि तुम्ही बघू शकता खूप छान आहे फार्म हाऊस. याचा डिटेल व्लॉग ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट झालेला आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकताय. आणि तर इथे आम्हाला असं वाटलं की एक छोटंसं चॅलेंज व्हिडिओ पण शूट होऊ शकतोय, इतकं छान वातावरण आहे इथे. आणि तर आमचा नेक्स्ट लेटर होता एल. मग एलवरून आम्ही असं डिसाईड केलं की लेमन रेस चॅलेंज करायचं आहे. आणि ह्या चॅलेंजमध्ये आम्ही प्रत्येकाला 4-4 लिंबू घेणार आणि ते बटाटे शर्यतसारखे ठेवणार. तर एक एक कलेक्ट करून दुसऱ्या पॉइंटला हां, यायचं. दुसऱ्या पॉइंटला नाही. स्टार्टिंग पॉइंटला बटाटे ठेवायचे. शर्यतसारखं कसं आपण करतो, एक एक घेऊन जायचं. तर ते कलेक्ट करायचे आणि मग एक पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर ते चमचा गोटीसारखे लेमन रेस, म्हणजे गोटीच्या ऐवजी लेमन लेमन. ठेवून ते घेऊन जायचे. तर जो सगळ्यात आधी 4 लिंबू आणेल तो हे चॅलेंज जिंकणार आहे. तर हा एक छोटासा चॅलेंज असणार आहे. तर बघूया कोण जिंकतंय. तर पूर्ण सेटअप रेडी आहे. आता चॅलेंजला सुरुवात करूया. ठीक आहे. वाईट पडला. परत तो परत आणायचा आहे. पडलेला आहे. चल तुझा एक बाकी आहे सागर. गो. तर नेहमीप्रमाणे मी हे चॅलेंज हरलेलो आहे. हरतो मी, हिच्यासाठी हरतो. माझ्या काही चुका होतात, घडामोडी होतात. माझ्यासाठी बिटी बोलू, तुला मग जमत नाही थांब, कायच नाही. मी बोलतोय ना. हिच्यासाठी मी मध्ये मध्ये हरतो, नाही तर परत ही रडते. खरी तर मला बोलते नाही शी यार तू जिंकलास तू काय जिंकलास पण तू जिंकलास करत असते, म्हणून मी फक्त हरलो. फूड चॅलेंज असतील तरच हा जिंकतो, नाहीतर त्याच्यात काय असे स्किल्स आहेतच नाही की तो स्वतःहून कोणतं चॅलेंज हिला जिंकू पटवलंय, शकतो. हेच स्किल आहे माझ्याकडे. कळलं तुम्हाला? असेच आमचे पुढचे पण चॅलेंजेस बघत राहा. आणि आजचा चॅलेंज कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि हे फार्म हाऊस कसं वाटलं त्याचं पण आम्हाला रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू द्या. आणि तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा करा. आमच्या चॅनलला. बाय.